सामाजिक दृष्ट्या आणखीन काय बाबा ऐतिहासिक दृष्ट्या काय जे काय बाबी आहेत त्याच्यावर आम्ही मांडूच ना. त्याच्यावरती आम्हाला जे महत्वाचं वाटतं किंवा जे योग्य आहे आयोग आहे ते तुम्हाला आम्ही सांगत नंतर. पण ती सुनावणीच बेकायदेशीर आहे. तुम्ही जी प्रोसेस केली तीच बेकायदेशीर आहे. सर ते आता बाकी चर्चा करण्यापैकी एकच साधा प्रश्न आहे. त्या आदिवासी भागामध्ये आता जुन्नर आंबेहून 6 धरणे आहेत. त्या डीपीआरच होय त्याच्यामध्ये कुठं त्यांनी लिहिले असं की इथं लोकांना ड्रिंकिंग वॉटर करता बोरवेल आहेत, विहिरी आहेत, नदी साधने. त्याच्यात उल्लेख आहे का की उन्हाळ्यामध्ये या भागातील गावांना पिण्याच्या पाण्याकरता टँकरनी दरवर्षी पाणी पुरवठा करावा. आता तहसीलदार साहेब आहेत साहेब यावर्षी किती टँकर होते जुन्नरमध्ये? नाही पण आकड्यावर कोणी सांगलं त्यांचं किती टँकर बरोबर आहे का? दरवर्षी आमचं म्हणणं एवढंच तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला वीज प्रकल्प करता खालून एवढ्या हेडवरती त्या ठिकाणी पाणी जर आणता येत असेल मग ह्या लोकांना प्यायला तर नाही शेतीला पण नाही. पहिली लोकांची पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा. धरणामध्ये जे पाणी त्या भागातील बाधित लोकांकरता सिंचनाकरता राखील त्याचं लोकांना पाणी गेलं पाहिजे तरच तिथं शिरकाव करायला नाही तर सरळ त्याला. सर तिथं आता हल्ली आम्हाला टँकर पण चालू होता. जिथं आमचा सर्वे केला ना तिथं आम्हाला टँकर चालू होता. एकूण टँकर आमच्या आजनावळे ग्रामपंचायतीमध्ये 4 टँकर चालतात. आता साहेब तुम्हाला वस्तू 4 टँकर चालू काय थांबा यांना काहीच लोकांना माहित नाही. आता अदानीचे मीटर आले यांना काही कळत नाही. उचलले जुने मीटर काढले हे लावून टाकले. आता यांचं बिल थकीत झालं डायरेक्ट डिस्कनेक्ट होणार. मोबाईल सारखेच आहे प्रीपेड मीटर बघा. आता मला सांगा की ह्या लोकांना हिरडा सोडून भात सोडून दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही आणि तुम्ही त्यांची उद्या लाईट सुद्धा आता बंद करायला. आता बागायती भागात का बरं लोक दांडकेच काढतात आमचा मीटर तुम्ही बदलायला नाही तुम्हाला कुणी हे दिलं. या लोकांवर अन्याय होतो त्याच्यामुळे हे असलं काय होता कामा नाही. पहिल्या पिशी पाण्याचे वगैरे प्रश्न सुटले पाहिजेत तरच सगळं हे होईल. नाहीतर काय त्या सुनावण्या नको काहीच नको. पहिले ह्या तिथल्या लोकांच्या ज्या बीसी गरज आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात आणि मग पुढचं काय असेल त्याच्याबाबत चर्चा. पहिलं आता त्यांना पिण्याकरता कायमस्वरूपी पाण्याची काय योजना नाही. शेतीला पाण्याची काय योजना नाहीत. वीज प्रकल्पाला खालून मुरबाडवरून पाणी तुम्ही वर आणणार ठाणे जिल्ह्यातून आणि इथलं ती म्हणत आहे ना धरण उशाला कोरड. मग आमचं पाणी हक्काचं पाणी आमच्या इथं आम्हाला मिळत नाही. आता आम्ही खालची लोक बागायतदार झालो यांना प्यायलंच पाणी नाही ना. मग यांचं किती वेळा तुम्ही हे करणार. त्यामुळे जोपर्यंत होत नाही बाकी काही त्याच्यात हे असं कान प्राण्यांचं काय होतं दुनियादारी होती याचं काय घेणं देणं आहे. पण नाही जसं 58 लोक बिबट्याने खाल्ली आपण रस्ता बंद केला तेव्हा कुठंतरी जागत्या ठिकाणी तसं यांना वर इथून पुढे वर जाऊनच द्यायचे नाही. संपला विषय. सगळे लोक ठाम उभे राहतील. नाही पण गोरगरिबांचा विचार करा ना तुम्ही. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या विचारात घ्या. सगळ्यांना विचारात घेऊन तुम्ही पुढे चला. स्मार्ट मीटर मुळे काय झालंय सर की त्यांना तो विचार केला का कुणी? ऑलरेडी 5 दर नाही. बरं पाणी सोडताना शेतकऱ्यांना विचारत सुद्धा नाही का आम्ही पाणी सोडणार त्यांची नुकसान होईल की काय होईल ते सुद्धा माहिती नाही. आणि उलट पाटबंधारे खात्यातली लोक पाणी सोडतात लोकांनाच मागतात तुम्हीच बिल द्या म्हणून. कोणाला विचारत काय आलंय गोरगरीब लोक आहेत संघटित होत नाही त्याच्यामुळे तुम्ही करून जाणार तुम्हीच ठरवणार प्रकल्प बरं शेतकरी पिकवतो म्हणून आपण सर्व खातो ना. ग्रामपंचायतीचे ठराव नाही. प्रत्येकाच्या नोकरीवरती माणूस पोट भरतो तसं शेतकरी पण शेतकऱ्यावरती पोट भरतो. साहेब पत्र आहे ग्रामपंचायत की अशा प्रकारचा प्रकल्प आणि सर्वे आम्हाला मान्य नाही. हे 23ला पत्र पाठवलं ग्रामपंचायतीने तरी सुद्धा यांनी तो प्रकल्प बनवलाय. तरी तो प्रोजेक्ट आम्हाला पुढे आणून दिला. आमच्या त्या लोकांना माहिती सुद्धा नाही वरती काय फिरते. जे काही आमचे पेसाचे राज्याचे संचालक आहेत ज्यांच्याकडे पेसाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांना सुद्धा तुम्ही 2 वेळचं पत्र दिलं नाही कोणी. मग त्यांना का अंतरात ठेवताय तुम्ही? नुसतं तोंडाने बोलण्यापेक्षा तुम्ही असं लिहून द्या ना. दाखवा. काल आम्ही त्यांच्याकडे गेलो ते म्हणजे आम्हाला याची कल्पनाच नाही. बरं कुठं एवढी जमीन संपादित याच्या पर्यायी बदल्यात या लोकांच्या पुनर्वसनाचा काय विषय. लोकांच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही काय करणार. धरणात जमिनी जाऊन नाही ते करूच नका साहेब. 22 गावांचा अनुभव आपल्याकडे आहे. 20% लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही. कुठे आहेत बनकर भाट्यावर का आम्हाला काय त्यांचे हाल करून ठेवले सरकार. यांचं कसं आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो बाकी काही चर्चा करण्यापेक्षा आम्हाला हे करायचं नाही. नो एंट्री संपलं इकडे नो एंट्री. बाकी काय त्याच्यात आम्हाला मान्य आहे. पहिलेच आमचे प्रश्न एवढे गंभीर आहेत याची दखल कुणी घेतली नाही. कशाला बाकीचं काय. बरोबर लोकांना घरातली लाईट दादांच्या केसाला धक्का तर आमच्या काळजाला धक्का. आम्ही आताच सांगतो
सगळ्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभे राहणार म्हणजे राहणार. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. अख्खा जुन्नर नाही तर तालुका साहेबांना माहित नाही. साहेब तुम्हाला सांगतो, आता आम्ही सगळे पूर्व भागात सूर्यभान पाणी आम्हाला मिळालं, बागायतदार झालो, वरच्या बागायतदार नाही. आम्हाला शेतीला लाईट फुकाट, कारण आमचा रेटा मोठा आहे. आम्ही दाबदूर लोक आहेत की गरीब लोक आहेत. आज घरातला तर यांना तो स्मार्ट मीटर वाजवला, 150 रुपये बिल टाकला नाही, हे भरू शकत नाहीत. आम्ही डोळ्याने पाहतोय, तुम्हाला माहिती. यांची लाईट डायरेक्ट वरून कट होणार. आणि इकडं एक गावाची लाईट एक शेतकरी वापरतो आणि याला प्यायला पाणी नाही. कशी हे लोकांची ही जी विषमता आहे ना, ही कुठेतरी दूर झाली पाहिजे. म्हणून लोकांच्या इच्छेच्या विरोधामध्ये शासनाने देखील काही त्या ठिकाणी करू नये. आता गुंड साहेबांना देखील आता माहिती, तुम्ही फिरता आजोबा काय लोकांची परिस्थिती काय. हिरड्याला 70 रुपयाच्या पुढे भाव नाही. तर एक हिरड्याचं झाडाचं जर हिरडा जोडायचं म्हणलं तर किती दिवस जातात. बरोबरून पडला झाडला, हातपाय मोडला, 12 महिने. भात पीक निघालं काही खालीच येत नाही बिचारे पोट. काय ही लोक नाही आली तर खाली बागायतदारांचं काय होईल का नीट? त्यामुळे आपण सगळ्यांनी यांच्या मागे ठाम उभं राहणं आपली जबाबदारी. शेतकरी राजा माणूस आहे, त्याला संपवायचा प्रयत्न करायचाच नाही ना. पण आता एवढं पाऊस झाला, एवढी वाव गेली, भाताची खाचरं ज्यांची ते करू शकत नाही. पुढच्या उन्हाळ्यातच करणार. आता मग यंदा भातच नाही, ज्यांचं वाव गेले तर चुकीचं आहे. जवळजवळ 70% 80% नुकसान झाले साहेब. आणि हे करू शकत नाही. बरं, क्षेत्र किती अवताड आहे, कोणाचं 10 गुंठे, कोणाचं 8 गुंठे खाचर. काय करणार ही लोक? राहिलीच नाही ना जमीन, धरणात गेल्या सगळ्यांनी. त्याच्यात येतात 1700-1800 रुपये नुकसान भरपाई. ती हॉटेलच पुरत नाही. ती अल्पट्यावरीच जाते. हा, ती पुरती का तरी नाश्त्यावरच जाते. या वर्षी गव्हर्नमेंटनी 90 रुपये गुंठा नुकसान भरपाई जाहीर केली. हा, बोल. सर, मी 2 शब्द बोलतो. तुम्ही या ठिकाणी सगळे अधिकारी आलात, तुमच्या ठिकाणी मी स्वागत करतो. आम्ही सगळेजण स्वागत करतो. शिवजन्मभूमी आहे. आतापर्यंत शिवजन्मभूमीने प्रत्येकाचा आदर राखलेला आहे. तुमचा पण आम्हाला आदर आहे. आम्ही मान राखणारी माणसं आहे. गुंड साहेबांनी आम्ही एकत्र काम केले नारायणगावमध्ये. या ठिकाणी सगळी जबाबदार माणसं बसली साहेब. एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवदत्त निकम साहेब, एका पक्षाचे तालुकाध्यक्ष अंबरशेठ परदेशी आहेत, आदरणीय माजी तालुका प्रमुख आणि आता विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊलीशेठ खंडाळे आहेत, जितेंद्र भाऊ बेडवे शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्याचप्रमाणे ग्राहक पंचायतचे या ठिकाणी केडे अण्णा आहेत, वंदनाताई आहेत. हे सगळे जबाबदार माणसं आहेत सर. आळंदीचे नगरसेवक पण या ठिकाणी उपस्थित झाले. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे, तुम्ही सगळ्यांच्या भावना ऐकून घेतल्या. या भावना प्रत्येक गावच्या आहेत. तुम्ही या स्टेजच्या खाली उतरले, 100 मीटर इथं चालत गेले, डाव्या साईडला पाहिलं तर आपण ज्या पदावर बसलोय, आम्ही जे कार्यकर्ते काम करतोय, आम्ही जे समाजामध्ये काम करतोय, जे व्यक्तिमत्व हे सगळं करतोय, त्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे साहेब. आणि त्या जन्मस्थान ही शिवजन्मभूमी आहे. इथं सह्याद्री जशी साथ दिली महाराजांना, 18 पगड जातीच्या मावळ्यांनी जशी साथ दिली, स्वराज्य उभं राहिलं. आणि अदानी जो ग्रुप आहे, अदानी जी कंपनी आहे, त्या सह्याद्रीला जर सुरुंग लावणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही साहेब. आज त्या प्रकल्पबाधित क्षेत्रामध्ये जी गावं जातात हे सगळं पेसा क्षेत्र आहे. आणि आपण पेसा क्षेत्रासंदर्भात आपलं सगळं आपण उच्च अधिकारी या सगळं गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे साहेब, या जे गोरगरीब आदिवासी लोक आहेत यांचं नेमकं जवळ 550 त्या ठिकाणी कुटुंब आहेत, 2250 लोक आहेत. अगोदरच जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी धरण क्षेत्र झाली, त्यांचा अगोदर पुनर्वसनाचा विषय आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल तर या लोकांनी नेमकं जायचं पुढे. आज यांचं फक्त भात पिकावर अवलंबून आहे साहेब. सीझनल पीक आहे भात पीक. इतर वेळेस आमची गुरं चारत असत. आता जुन्नर तालुक्यात गायरानं पण त्या ठिकाणी आवाजाच्या माध्यमातून सोलर एनर्जीला प्लॅन्टला दिली. पूर्व भागात प्रत्येक गावची गायरानं त्या ठिकाणी सोलर प्लॅन्टला चालली. अनेक वेळेस ग्रामस्थांना खोटी खोटी आश्वासनं दिली, 24 तास विजेची दिली, तिथपर्यंत रस्त्याची दिली. नंतर तो मॅनेजर पण त्या ठिकाणी आला नाही, कोणच दिसलं नाही. आणि हीच परिस्थिती आमच्या आदिवासी भागात जर अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती येत असेल, आम्ही अगोदर हे भोगलेलं आहे गायरानाच्या बाबत. आता खाजगी जमिनीवर त्या ठिकाणी आमचा डोळा आहे त्या अदानी ग्रुपचा. आणि अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती जरी ते येत असेल साहेब, आज हे सगळे आमची अडाणी आणि आशिषित समाज आहे, यांचा काही गैरफायदा घ्यायचा का अदानीला? आमचं साहेब कळकळीचं म्हणणं आहे, आज शेवटी आदिवासी समाज जागृत झालाय.
इथं तुम्हाला अनेक शिष्टमंडळ येऊन भेटते. आमच्या या सगळ्या भावना लक्षात घ्या. तुम्हाला ही जी ज्यावेळेस जनसुनावणी तुम्ही आयोजित केली साहेब, याच्या अगोदर तुम्ही प्रत्येक गावची ग्रामसभा घ्यायला पाहिजे होती. जे प्रकल्पबाधित जे शेतकरी आहेत यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या. नंतर तुम्ही जनसुनावणी करा ना आयोजित. पहिला आमच्या गावचं प्रत्येक गावच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भावना समजून घ्या, प्रत्येकाचं म्हणणं समजून घ्या. एकदम एका पेपरला नोटीस येतं, नोटीस मध्ये आम्हाला कळतं की जनसुनावणी 21 तारखेला आयोजित केली. आम्ही नेमकं काय करायचं? हा जुन्नर तालुका मला असं वाटतं फक्त आदिवासी भागाचा प्रश्न नाही साहेब, हा जुन्नर तालुक्याचा प्रश्न आहे, हा शिवजन्मभूमीचा प्रश्न आहे, हा सह्याद्री प्रेमीचा प्रश्न आहे, हा पर्यावरणाचा प्रश्न आहे. आणि साहेब तुम्ही या माध्यमातून खरं तर जे कोण वरिष्ठ असेल त्या संदर्भात तुम्ही चर्चा करा. आम्ही उपोषणावर ठाम आहे जोपर्यंत आमच्यावर ही जनसुनावणी रद्द होत नाही. साहेब तुम्ही सगळ्यांचं प्रकल्पबाधित जी गाव आहे त्यांचं म्हणणं लक्षात घ्या. जोपर्यंत ही जनसुनावणी रद्द होत नाही, काय व्हायचं ते माझं होईल, परंतु मी माझ्या उपोषणावर ठाम आहे साहेब. मी तुमचा आदर राखतो, तुम्ही विनंती केली पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे साहेब. या ठिकाणी आता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब पण उपस्थित झाले. उलट आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी पण शेवटी तालुक्याचे आमचे प्रथम नागरिक सगळं, कारण प्रशासन सगळं तहसीलदार साहेबांच्या बहुतेक सगळे तहसीलदार साहेबांना सगळे अधिकार आहेत. आणि आपल्या सगळ्या भावना आदिवासी भागाच्या भावना साहेब, मगाशी तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यात तिथं टँकरची परिस्थिती असते. आज तिथल्या बायका हांडा घेऊन असतात साहेब. आणि आज सगळं हे पाणी जर अदानी ग्रुप पुरवणार असेल तर आपल्यासारख्या गोरगरीब आदिवासी लोकांनी काय करायचं? आज मुळात साहेब पेसा क्षेत्रामध्ये, आज पेसा क्षेत्राच्या खरं तर अनेक कायदे आहेत, त्या कायद्यांचं उल्लंघन फक्त झालं नाही पाहिजे, आमचं असं प्रामाणिक मत आहे. आणि आदिवासी जीवन जे यांचं संस्कृती आहे याला कुठली बाधा आली नाही पाहिजे साहेब. तुम्ही तालुक्याचे तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पण आपली त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केली पाहिजे साहेब. आजच्या या उपोषणस्थळी उपस्थित सर्व मान्यवर यांना माझं एकच सांगणं आहे की विनंती आहे की आपण आपल्या ज्या भावना आता वाघे साहेबांनी सांगितल्या आपण लिखित स्वरूपात जर त्या दिल्या तर त्या माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आजच आम्ही पोहोचवतो. त्याच्यावर वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो निर्णय ते घेणं त्यांना शक्य होईल आणि प्रशासकीय माध्यमातून आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचवणं शक्य होईल. याच्या व्यतिरिक्त काय नाही, हे जे मागण्या निवेदन काय असेल ते देऊन ठेवा. साहेब दिले तुमचं पण दिले, कलेक्टर साहेबांना पण दिले, प्रांत साहेबांना पण फोन करून देतो साहेब त्याच्यावर 4 ठिकाणी दिले भाऊ. जे आहे, 4 नाही आम्हाला नाही पाहिजे. फारच आहे. सांगितलं हॉटेल आमचं आहे. चालू आहे का माईक? आजच्या या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगानं सुरू असलेलं वाजगे साहेबांचं उपोषण, त्याचबरोबर संपूर्ण नागरिकांचा असलेला त्यांना सहभाग हा विचारार्थ घेता वास्तविक पाहता ही पर्यावरण जसं आता सांगितलं वाचनामध्ये की ही सुनावणी लादली गेलेली नाही. जे काय कायद्यातील तरतुदीनुसार आदेश सूचनेतील तरतुदीनुसार फक्त आपल्याला लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हाच त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. सुनावणीमध्ये कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी नामंजुरी काही देण्यात येत नाही. फक्त जे जनतेचं म्हणणं आहे ते पॉझिटिव्ह सकारात्मक असेल नकारात्मक असेल जे आहे त्या स्थितीमध्ये कळवणं हाच फक्त या सुनावणीचा उद्देश होता. म्हणून आमच्या प्रशासनाकडून तहसीलदार साहेबांकडून विनंती होती की आपली ती सुनावणी व्हावी आणि त्यामध्ये आपलं म्हणणं सादर करावं.
परंतु पेसा कायदा आणि इतर आनुषंगिक बाबी ज्या काही आहेत त्या बाबी